गाईज वेलकम बॅक टू माय चॅनेल. कशा आहात तुम्ही सगळे? सो गाईज आज आम्ही आलो आहे आमच्या शेतात आणि इथे बघा की अरे टाईप्सचे प्लांट्स अँड क्रॉप्स आहेत. तर हे बघा तुम्ही बघू शकता एवढे मोठं वांग्याचं झाड आहे आणि ह्याच्यामध्ये बघा एखादंच फक्त येणार वांगं चांगलं आहे आणि बाकी सगळे वांगे खराब झाले. आणि मग की फार्मिंग करणं हे बिलकुल इझी नाही आहे. तुम्ही बघा अर्ध्यापेक्षा जास्त खराब झालेले आहेत आमचे हे सगळे म्हणजे जे व्हेजिटेबल्स आहेत ते, आणि बाकी सगळे चांगले. बघा हर एक वांग्याच्या झाडामध्ये एक ओव्हर मॅच्युअर वांगं आहेच. म्हणजे असं जर झालं तर आपले फार्मती येणार आणि आमची पूर्ण फॅमिली तिथे आमचे सगळे आमच्या घरात जर आहे ना कोणाला काय म्हणजे आता समजा घरातली भाजी संपली तर माझे आजोबा जे आहेत ना ते आहे ना बाहेरून आणत नाहीत, ते इथे येतात, जे जे पाहिजे ते घेऊन जातात आणि परत मग घरी जाऊन भाजी वगैरे बनवतात. आता इथे मी तुम्हाला दाखवलं वांग्याचं झाड आणि आता तुम्ही बघा इथे पत्तागोबी पण आहे. पत्तागोबी दाखवते. मिरची पण आहेत, मिरची, पत्तागोबी, परत झेंडूची फ्लावर असतात ते बघा पत्तागोबी सुंदर दिसतात ते. आणि ह्याच्यातून पण पत्तागोबीमध्ये अर्धे जे पत्ते आहेत ते सगळे तुटून गेलेले आहेत आणि हे एवढंसं फक्त भेटतं. आणि ह्याचे पण आपण लोक भाजीवाल्याकडून घेताना काय बोलतो, यार 10 रुपयाचं एवढंसं असतं का, थोडं जास्त द्या, असं द्या. तुम्ही बघा किती किती हार्ड हे फार्मिंग करणं आहे. अँड आता मला कळतं की फार्मिंग म्हणजे काय असते. आम्ही काल परवा एका ब्लॉगमध्ये सांगितलं आहे मी किती हार्ड आहे. बघा हे मिरची सगळ्या चांगल्या आहेत, ते बघा अर्ध्या खाली पडलेल्या आहेत, हे बघा इथे खराब झालेले आहेत. एवढंच राहिलं आहे, एवढा मोठ्या प्लॅनमध्ये एवढ्याच मिरची चांगल्या आहेत, बाकी सगळे खाली पडलेत. हार्ड आहे फार्मिंग करणं. आत्ता कळलं मला, मी रिपीट तेच बोलते आहे, फार्मिंग करणं बिलकुल इझी नाही आहे. तिथे आहे ना ह्याचे पपायाचे प्लांट्स पण आहेत, सॉरी ट्री पण आहे, आता मला दिसत नाही आहे कुठे आहे, किती मोठं मला कुठे. बघा हे ग्रेप्सचं आहे, परत हे सगळं मिरची, वांग, परत पत्तागोबी अँड मग मिरची, अजून हे झेंडूच्या फुलाचं खूप सारे डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स आहेत इथे. आणि आम्ही आता इथे थोडी भाजी घ्यायला आलो आहे बिकॉज उद्यापासून आमच्या घरात सगळे मेंबर्स वाढणार काकाचं लग्न असल्यामुळे. तर ते इथे कांदे पण आहेत, कांदे दाखवू तुम्हाला. कांदे बघा इथे हे कांदे आहेत, हे बघा इथे दिसतं तुम्हाला किती मोठा कांदा आहे. हे खूप मोठा कांदा आहे. आता मी काढणार नाही बिकॉज कांद्याची गरज नाही, तर नुसतंच घरी जाऊन घेऊन त्याला वेस्ट करण्यामध्ये काहीच सेन्स नाही आहे. त्यामुळे मी आता सांगते तुम्हाला दाखवते. मी दिले एक कांदा काढून आत्तूकडे. आत्तू ते कांदे कुठे गेले की तुला दिलेले? हां ते बघा तिथे ते कांदे किती मोठे मोठे कांदे. हां आमची पूर्ण जी म्हणजे सॉईल आहे ती एवढे फर्टाईल आहे की एवढे मोठे मोठे कांदे आहे. बघा माझ्या हाता एवढा कांदा आहे हा. अँड परत किती मोठे आहे. वरून हे जे ऑनियन रिंग्स आहेत ते पण किती मोठे. हे घ्यायचे नाही. आणि तुम्ही बीन्स बघितले? बीन्स आमच्या इथे बीन्स पण आहेत. हे बीन्स खायला खूप मजा येते बघा. हे कच्चे खायचे, मम्मा आणि आत्तू खातात बीन्स कच्चे. चला आपण जाऊया आता घरी. खूप सारी फार्मिंग केली, घेऊन गेले काका बाकी सगळे इथे. काय करायला आलोय? हे काय मम्मा कशाचे वांगेच आहे? घे ना आपल्या घरी एक. खराब झाले का? हां खराब झाले. मला समजलंच ना ते खराब झाले की चांगले. किती सारे प्लांट्स आहेत तिथे, किती सारे. हे ग्रेप्स आहे ना? हे आता सध्या तिथे ग्रेप्स नाही उगवले नाही आहेत, पण खूप मोठं आहे हे. किती मोठं आहे. त्याचं बांधतात त्यांच्यासाठी भाजी वगैरे. मी तर एवढाच थकून गेले आणि फार्मर लोक रोज हेच काम करतात. व्हेरी डिफिकल्ट. चाललो आहे पपईच्या बागेत. पपईची बाग. हे काटे किती मोठे आहेत. किती मोठं काट आहे, किती मोठं काट आहे, किती बाई साहब पूर्ण झाडेला काट आहे. आणि माझा कांदा पडला इथे. काय करते मी आता? जवळ पण नाही जाणार याच्या.
आलो इथे पपईच्या मध्ये बघा किती किती मोठे मोठे पपई येते बघा. मला पपई खूप आवडतात. हे बघा हे काहीतरी असं छोटं छोटं खायला खूप मजा येते असं बाबा बोलत होते. खाऊ शकतो हे. किती मोठे पपई आहेत. हे सगळे नॅचरल आहेत. प्युअर नॅचरल आहेत. हे बघा हे झाड तर तोडलेलं आहे, खराब झालं असेल म्हणून. हे बघा किती मोठे पपई. अरे तर आम्ही एवढ्यातच थकले ना, मला खूप तहान लागली. आता पाणीच नाही भेटत आहे. फार्मर लोक रोज हे काम करतात बाई. अशा कामासाठी तर ना फार्मर लोकांना ऑस्कर भेटायला पाहिजे, पण फार्मर लोकांच्या खाली ते बिझनेसमॅनचं ऑस्कर येत आहे. केसो हे बघा किती सारं, खूप मोठा. आरुने तुझ्यासारखं इथे आहे ना आंब्याची आंब्याची आंब्याचं झाड. हे एवढे गोड आहेत ना आंबे, खूप गोड आहेत. आता आम्ही पितोय डायरेक्ट फ्रॉम एकदम असं नॅचरल पाणी. पितच येत नाही. हे डेकोरेशन करणार आहेत. हे डेकोरेशन धनुचा गाणं. हे तर काकीच आहे ना, हमारी होने वाली काकी का है. हे पाणी द्या आम्हाला. हे सगळं सामान आम्ही आता इथून घेतले. आणि बघा आमच्या इथे ना, आमच्या शेतात इथे बघा वेदर स्टेशन आहे. दिसतंय वेदर स्टेशन. हे फिरतंय बघा, हे आहे वेदर स्टेशन. हे पूर्ण शेताचं वेदर, इट मीन्स सगळीकडचं वेदर डिटेक्ट करतं वेदर स्टेशन. आपण जाऊया आपल्या घरी. ओके सो लेट्स गो.